दृष्टांत क्रमांक 10. जैसा हिरे खाणियाचा लापणीक झाली ब्रह्मविद्या जीवाचेण करणे एका गोमटेया कारण होय, एका ओखटेया कारण होय. म्हणजेच प्राप्त झालेली ब्रह्मविद्या जीवाच्या करण्याने एकाला गोमट्यासाठी म्हणजेच भल्यासाठी कारण होते, तर एकाला ओखट्यासाठी म्हणजेच वाईटासाठी कारण होते. याचा भावार्थ असा की परमेश्वराच्या सन्निधानात असताना ज्ञान होऊन काही अनुसरतात तर काही अनुसरत नाही. जे अनुसरत नाहीत त्यांना प्रमादीये म्हणावं. बोधानं जितके द्रवले ते सारेच अनुसरून पुनः संबंधाला जातातच असे नव्हे. सूत्र. ओखटे करीत सांता कवणी गोमटे याते न पवे, गोमटे करीत सांता कवणी ओखटे याते न पवे. म्हणजेच ओकट करत असलेला कोणी गोमट्याला म्हणजे चांगल्याला प्राप्त होत नाही, किंवा चांगलं करत असलेला कोणी वाईटाला प्राप्त होत नाही. दृष्टांत. कवणी एक हिरेयांची खाणी खणती, खणत खणता खांब राखती, ओदरे तेथ मध्ये टेका सुती. म्हणजेच कोणी एक लोक हिऱ्याची खाण खोदतात, खोदता खोदता खांब ठेवतात, खचेल त्या ठिकाणी टेका लावतात. तयासी षटकोनी हिरा सांपडे, एकासी हिरकणी सांपडे, एकून सुधारिगे निगे, एकावरी दरडी पडे. त्यातून एखाद्याला षटकोनी हिरा सापडतो, एकाला हिरकणी सापडते. एक नुसताच जातो आणि निघतो, एकावर दरड कोसळते. दार्ष्टांतिक. तैसे परमेश्वर सन्निधानी असता एका मोक्षु होय, एका देहविद्या होय, तथा संते फळे होती. एका सृष्टी शून्य होय, एका नित्य नरक होती. म्हणजेच त्याप्रमाणे परमेश्वराच्या जवळ असताना एकाला मोक्ष होतो, एकाला देहविद्या होते, तशी संत फळे म्हणजे चांगली फळेही होतात. एकाला सृष्टी व्यर्थ होते, एकाला नित्य नरक होतात. दंडवत प्रणाम.